तर नमस्कार मित्रांनो, DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशन ह्या यूट्यूब चॅनलवरती मी आहे तुमचा आपला मित्र सिद्धार्थ आणि आज आपल्यासोबत आहेत कैलासजी. तर तुम्हाला कळलंच असेल हा व्हिडिओ कशा संदर्भात आहे. तर हो, ही गोष्ट खरी आहे की ओकोलायझर हे प्लेस्टोरवरून रिमूव्ह झालेलं आहे. तर मित्रांनो, आम्ही व्हिडिओत तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला यासाठी पर्याय काय आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशन याचे व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप देखील अबाउटमध्ये अवेलेबल आहेत आणि फिमेल्ससाठी देखील वेगळा ग्रुप बनवण्यात आला आहे. जर तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईंट व्हायचं असेल तर तुम्ही अबाउट पेजमधून जॉईंट होऊ शकतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. तर कैलासजी, तुम्हाला कळलंच असेल ओकोलायझर हे प्लेस्टोरवरून रिमूव्ह झालेलं आहे. हो बरोबर. कालच मी एक न्यूज ऐकली होती, म्हणजे खरं तर एक आर्टिकल वाचलं होतं की ओकोलायझर TTS जे आहे ते प्लेस्टोरवरून हटवण्यात आलेलं आहे. हो, पण हे अतिशय चुकीचं झालेलं आहे, कारण की तुम्हाला माहिती होतं ओकोलायझर ही काळाची गरज आहे आणि आपण सर्व त्या ओकोलायझरमुळेच कदाचित आज अँड्रॉईड फोन यूज करू शकतोय. निश्चितच. खरं तर अँड्रॉईड फोन आपण गुगल GTS पासूनच यूज करायला सुरू केला होता, परंतु आज तो ओकोलायझरवरती कसा आला हा प्रवास खूप विशेष आहे आपल्या सर्वांसाठी. आणि ओकोलायझरची लोकप्रियता आपल्या सर्वांना चांगली ज्ञात आहे. खरं तर खूप लोकप्रिय असं TTS ओकोलायझर आहे आणि सगळ्यांचं एक हेच होतं ते ओकोलायझर म्हटलं की सगळ्यांना एक आपण म्हणतो ना, एक काय म्हणतात ते ॲक्सेसेबल पूर्णपणे. तर ते ओकोलायझर फास्ट पण वर्क करत होतं, व्यवस्थित ते ॲक्सेसेबल पण होतं, है ना. नक्कीच. ओकोलायझर इतकं सुलभ TTS कुठला नव्हता. हो, कारण की आपण प्रत्येक गोष्टीत ते यूज करायचो, जसं की प्रतिलिपी झालं किंवा तुमच्या स्टोऱ्या असतील, आपलं त्यानंतर अभ्यास असेल आपला काही, तर आपण नाही का त्याच्यानेच कव्हरअप करत होतो. नक्कीच बरोबर. कारण PDF वगैरे रीडिंग असेल किंवा मग प्रतिलिपीच्या स्टोऱ्या असतील, कविता असतील, या सगळ्या गोष्टी आपण ओकोलायझर TTSवरती अवलंबून राहूनच कुठेतरी रीड करू शकत होतो. हो, आणि आज ते जाण्यामागचं कारण पण कुठेतरी आपणच आहोत. निश्चितच आपणच या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहोत, कारण डेव्हलपरने डेव्हलप केलेल्या क्रॅक ॲप्लिकेशन आपण वापरल्या. हो, आपण कधी परचेस केलंच नाही. ठीक आहे, प्रत्येकाची परिस्थिती नसते, पण जर थोडंसं आपण केलं असतं तर आय थिंक सो आज नसतं आपल्यामधून ओकोलायझर गेलं. निश्चितच बरोबर. कारण ओकोलायझर परचेस करणं खूप गरजेचं होतं. दिवसेंदिवस परचेस करणाऱ्यांची संख्या खूपच कमी होत चालली आणि त्याचं लास्ट युजर जे आहेत ते खूपच कमी होत चालले होते. हो, आणि त्याचं लास्ट अपडेट आय थिंक सो मला तरी वाटतं की काहीतरी 2021 मध्ये होतं, है ना. हो, 2021चा लास्ट अपडेट होता. त्यात माझ्या मते हिंदीचे काही व्हॉइसेस आले होते. हां, पण हे चुकीचं झालं. तर कैलासजी, आता आपल्याकडे पर्याय काय ह्या गोष्टीवरती? या गोष्टीवरती जर पर्याय म्हणायचा असेल तर एक आहे गुगल TTS, एकमेव पर्याय. आणि कुठलंही TTS नसेल असेल तरी पण आपण गुगल TTSवरती विश्वास ठेवू शकतो का, कारण हे जे आहे ते गुगल TTS गुगलचं ॲप्लिकेशन आहे. हो, आणि ते कधी जाणारं नाही आहे आणि ते स्थिर राहील असं मला वाटतं. हो, मग तेही जाऊ शकतं जर आपण त्याला फीडबॅक नाही दिला लवकर, तर काय वाटतं? निश्चितच. आपण कदाचित जरी गेला नाही तरी त्याचं डेव्हलपिंग थांबू शकतं. हो, कारण की गुगल जरी आहे आपल्यासोबत तरी गुगल TTS असेल हे निश्चित नाही. काय वाटतं? बरोबर. आणि दुसरं एक इस्पिक पण आहे ना कदाचित. हां, मान्य आहे की ते जरा जादुई व्हॉइस आहे आपल्यात मग्न असतं ते नेहमी, पण त्याला पण जर आपण फीडबॅक दिलं तर तेही काही वाईट नाही. काय वाटतं? निश्चितच त्याला आपण फीडबॅक देऊन इम्प्रूव्ह करण्यास भाग पाडू शकतो. हां, बिकॉज ज्या अर्थी आपलं हे गेलं, काय बोलतात त्याला, एलिक्वेन्स झालं, त्यानंतर आता ओकोलायझरने पण आपल्यापासून निरोप घेतला आहे, तसंच ह्या TTSने जर निरोप घेतले तर मग आपल्याकडे पर्याय नाही राहणार. काय पर्याय? आपल्याकडे गुगल TTS आणि स्पीक इंजिनच आहे. आणि विशेष म्हणजे जर विचार करायला गेलं तर आपण ओकोलायझर TTSच्या बाबतीत जे झालं किंवा मग एलिक्वेन्सच्या बाबतीत जे झालं ते ऑटो TTSच्या बाबतीत देखील होऊ शकतं. हो, कारण की ऑटो TTSचे युजर्स पण क्रॅकमुळे खूप कमी झालेत. युजर्स आहेत बट सगळे क्रॅक यूज करतात. परचेस तुमच्यासारखं भलं माणूस किंवा माझ्यासारखं कोणीतरी यूज करतं. तर याचा कुठेतरी परिणाम आपल्याला ऑटो TTSच्या सेलवरती पण होताना दिसतोय. हो, कुठे 450, तर आता बिचारा 300वर आलंय.
सो हे मला असं वाटतं की ऑफिशियल युजर कमी होण्याच्या मागचं कारण असावं. आपण पण थोडीशी त्यावर दया केली पाहिजे आणि त्याला देखील परचेस केलं पाहिजे, म्हणजे ते आपल्या कम्युनिटी मधनं जाईल, म्हणजे प्ले स्टोर वरनं रिमूव्ह तरी नक्कीच होईल, मला असं वाटतं. कारण आता तरी थोडीफार सुधारणा आपल्या सर्वांमध्ये होण्याची आवश्यकता आहे, तरच आपण आपल्या TTS ला वाचवू शकतो आणि आपण ॲक्सेसिबिलिटी आपला अँड्रॉइड फोन जो आहे तो हाताळू शकतो. हो, आपण नक्कीच प्रयत्न करूयात कैलासजी, कारण की Android 15 पासून आपल्याला ओकलायझर आणि इलेक्वेन्सचा सपोर्ट पाहिजे तितकासा नाही मिळणार आहे, नाही का? नाही, बरोबर. म्हणून आपण लवकर फीडबॅक देऊन, म्हणजे आपण दोघांनीच नाही, तुम्ही सर्वांनी गाईज फीडबॅक द्या, कारण की आपल्याला जर टिकून राहायचं असेल ह्या डिजिटल जगात तर आपलं फीडबॅकच आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. काय वाटतं? कारण माणूस जर एक माणसाचं उदाहरण घ्यायचं झालं तर माणसाला पण आपली जी जवळची लोकं असतात ती नक्कीच आपल्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी काही ना काही सजेस्ट करत असतात आणि आपण आपल्या लोकांच्या मनानुसार तरी जगतो. बाकी इतर लोकांचं आपण काही घेत नाही, कारण लोकांची मतं ही परिस्थितीनुसार बदलत असतात. सो हा आपला विषय आजचा नाहीये, परंतु फीडबॅक देणं किती गरजेचं असतं हे या मागचं कारण होतं. बाकी वास्तवाशी ह्या गोष्टीचा काही एक संबंध नाही आहे. नाही, आपण नक्कीच फीडबॅक देऊ कैलासजी. काय वाटतं? नक्कीच. तर आजच्या व्हिडिओत फक्त एवढंच. तुम्हाला कळलंच असेल की आपल्याकडे ऑलरेडी 2 TTS आहेत, तर सर्वांनी त्यांना फीडबॅक द्या आणि नेहमी DS ब्लाइंड टेक्निकलसोबत असेच जोडून राहा, है ना? तर निरोप घेतो. काय कैलासजी? निश्चितच. चालेल, चलो मग पुढच्या व्हिडिओजमध्ये. गुड बाय.